हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज श्री सद्गुरु मुनी महाराज की जय श्री सद्गुरु बालमामा महाराज की जय बजरंग बली की जय सकल संत की जय ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरहा सोपानु भगवान ब्रह्मा मुक्ताख्य ब्रह्मा चित्तरः भक्त्या तो अनन्या शक्य अहमेवा विदुर्जन ज्ञातुं दृष्टुं च तत्त्वेन प्रविष्टुं च परन्तप परितेची भक्ती ऐशी पर्जन्याची सुटिका जैशी धरा वाचून अनारीशी गतीशी नेले साराभाग प्रमाणात चाललेला हा आपला नामयज्ञ आहे आणि आजच्या ह्या नामयज्ञाच्या निमित्तानं आजचं सेवा निवृत्ती महाराज म्हणून बेळगावचे महाराज होते बरं आणि ते प्रवचनाला येऊ शकले नाहीत म्हणून गाळलेली जागा भरा असं गाळलेली जागा भरा असं म्हणून नसते ते आपलं गाळलेली जागा भरायचं चाललेलं आहे भक्त्या तू अनन्या शक्य अहमेवा विदुर्जन ज्ञातुं दृष्टुं च तत्त्वेन प्रविष्टुं च परन्तप परितेची भक्ती ऐशी पर्जन्याची सुटिका जैशी का धरा वाचून अनारीशी गतीची नेणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकातून एक अतिशय महत्वाचा विचार या ठिकाणी सांगतात भगवान इथं सांगतात मी जसा आहे तसा जर कळायचा असेल भगवान इथं काय सांगतात मी जसं आहे तसं जर मी कळायचं असेल तर मी इतर कोणत्याही साधनानं मला प्राप्त करून घेता येत नाही मग कोणती सांगितली साधनं तर नाहम वेदेन तपसा न दानेन न चेजया मी म्हणजे तिथं इतर जी साधनं सांगितली परमार्थाला पोषक असणारी जिथं वेदाचं अध्ययन जिथं तप तिथं दान अशी जी साधनं परमार्थ प्राप्ती करता जी सांगितलेली आहे शास्त्रानं ती साधनं माझ्यापर्यंत साधकाला पोचवू शकत नाही भगवान सांगतात आता वास्तविक पाहत असताना एखादं दान करणं हे पुण्य आहे काय पाप आहे पुण्यात्मक वर्णन केलेलं आहे त्याचं असा असताना देखील इथं भगवान सांगतात जी ही साधनं मला सांगितलेली आहे ती साधनं माझ्या उंबरड्यापर्यंत सुद्धा येऊ शकत नाही कारण निळोबाऱ्याने त्याचे वर्णन करताना सांगितलं नाना साधनाच्या केल्या घटपटा
परी त्या न पवती याचा दारवंटा जाणो जाता घाली जाणीव आडपाटा रिद्धी अभ्यासे रोदिताती वाटाहो. म्हणजे देवापर्यंत ही साधनं पोचवतील असं नाही, तर त्याच्या उंबरट्यापर्यंत सुद्धा ही साधनं माझ्या उंबऱ्यापर्यंत सुद्धा येत नाहीत असं भगवान सांगतात. मग असं भगवंतांनी का सांगितलं हो? याचा जर विचार केला तर निळोमण्याने साहेब पुढं वर्णन केले बघा त्या पुढल्या चरणात. यज्ञ यागे स्वर्ग भोग आडे येते. यज्ञ करणं म्हणजे पुण्य नाही का हो? पण यज्ञयाग तुम्ही एखादं कार्य यज्ञयागाचं जर करत असला तर तिथं त्या ठिकाणी स्वर्ग भोगाची तिथं मध्ये अडचण आहे. करिता तपे काम क्रोध खवळती. एखादा तपस्वी असेल, तपाचं साधन जर केलं तर ते सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमल त्यामध्ये आहे बघा. योगी आणि प्रेमळ हे दुर्लभ जी जातात. तिने कसं सांगितलं बघा, कारण योगी आणि प्रेमळ असूच शकत नाही. मग ही जरी साधनं जरी ह्या साधनाला भगवंतापर्यंत जाता येतं, निश्चितच जाता येतं, ही गोष्ट खरी आहे. पण एखादा तपस्वी तप करायला लागला तर त्याच्या ठिकाणी माझ्यासारखा कोण तिथं क्रोध खवळतो. पुढचं सांगितलं, नित्य ज्ञाने अभिमान वाढते. एखाद्याला जर ज्ञान प्राप्त झालं तर ज्ञानानं काय होतो, माणसाच्या ठिकाणी अभिमान वाढतो बरं का. कसं सांगितलं बघा, नवल अंकाराची गोटी विशेष नलगे अज्ञानापाठी परी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. कारण ज्ञानाच्या ठिकाणी अभिमान जास्त असतो, अज्ञानाच्या ठिकाणी नसतो बरं. कारण मज हुनी ज्ञानी कोण आहे, माझ्यासारखं सुंदर कोण कुणाला सांगता येत नाही, माझ्यासारखं सुंदर भजन म्हणता येत नाही, माझ्याकडंच सगळं आहे, अशी जी स्थिती आहे. म्हणून ही साधनं या ठिकाणी हा दोष आहे बरं का. कसला? अहंकाराचा दोष. ज्ञान जरी प्राप्त झालं तरी ज्ञानाच्या ठिकाणी अहंकाराचा दोष आहे. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती असं सांगितलं. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. एखादा म्हणतो तीर्थ वगैरे, अरे उत्तर काशी मी फिरून आलो, दक्षिण काशी मी फिरून आलो, माझ्या एवढ्यात तू फिरलास का? तीर्थाला कशासाठी जायचं आपण? देवाच्या प्राप्तीकरताही साधनं करायची असतात. पण या साधनामध्ये न्यून्य अधिक भाव असल्यामुळं इथं काय होतो, दोष निर्माण होतो. म्हणून इथं भगवंतांनी सांगितलं नाहम. कसं आहे सांगितलं ते नाही सांगितलं तिने. नाहम वेदेन तपसा न दानेन न चेजया. एखाद्यानं अन्नदान केलं, अन्नदानाच्या ठिकाणी सर कसा दोष असतो बघा. एखादी पंगत बसलेली आहे, सत्याची पंगत म्हणा, पण सत्याची पंगत वाढत असताना हा देणारा हे असतो, तो काय करतो, आपलं पाणी सोडलं की म्हणतो कसं काय झालं जेवण. याचा अर्थ न सांगताच माझं जेवण आहे हे सांगावं. म्हणजे दान या शब्दाचा अर्थ कसा आहे की ह्या हाताचं त्या हाताला कळता कामा नये. म्हणून ही साधनं जरी आपल्याला भगवंतापर्यंत पोचवणारी, घेऊन सोडणारी जरी असली, निश्चितच ही साधनं सोडतात बरं का. पण त्या साधनाच्या ठिकाणी जर आपल्या ठिकाणी अहंकार म्हणजे न्यून्याधिक भाव निर्माण झाला तर ती साधनच तुम्हाला देवापर्यंत पोचू देतच नाही.
मग ह्या साधनाने मला भगवान सांगतात प्राप्त करून घेता येत नाही. तर मला जसा आहे तसं जर मला पाहायचं असेल तर कशाने मी प्राप्त होतो? भक्तीनंच प्राप्त होतो. भगवान सांगतो मी कशानं प्राप्त होतो? इतर कोणत्या साधनानं मला पाहता येत नाही, मला भक्तीनंच पाहता येतं. आता हे पाहणं म्हणजे नेमकं काय हो? आता इथं चिंतन तिने सांगितलं, देवाला पाहायचं कसं? कारण आपण दररोज भगवंताची पूजा अर्चा वगैरे सगळं चाललेलं असतं सगळ्यांना, पण देव पाहायचा कसा? तर इथं भगवंताने चिंतन सांगितलं. ज्ञातुम म्हणजे देवाला जाणणं. ज्ञातुम या पदाचा अर्थ काय? जाणणं. दृष्टुम या पदाचा अर्थ काय? देवाला पाहणं. आणि प्रविष्टुम म्हणजे त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये आपण विलीन होऊन जाणं. जसं नोहे सारिता निराळे लवण मिळविता जडे. मीठ सुट्ट केलेलं असतं, पण ते मीठ जर समुद्रात टाकलं तर ते मीठ म्हणून राहील का हो? समुद्रच होऊन जातं ना. तसं आपण देहाच्या उपाधीनं जीव म्हणून जे जन्माला आलेलो आहे, तो देवाशी तुम्ही एकरूप झाला तर तुमचं कार्यभागच संपून गेलं. मग देव म्हणजे नेमकी संज्ञा काय हे कळणं गरज आहे बरं. देव म्हणजे दिवसभर इकडं तिकडं फिरून येऊन देवाच्या कुठेतरी मूर्तीच्या डोक्यावर पायावर डोकं आपटून जाणं म्हणजे ती देवाची भक्ती होतच नाही बरं. तिला भक्ती म्हटलंच नाही संतांनी. थोडासा जर पुढला विचार करायचा झाला तर जरा शंका निर्माण होईल. म्हणून कसं करावं? देवाला पाहायचं झालं तर ज्ञातुम या पदार्थात देव जाणणं म्हणजे कसं जाणायचं देवाला? तर वासुदेवामध्ये त्याचं वर्णन आलंय बघा. जनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग तो ओळगावा वासुदेव ऐसा मनी वसुदेवा भावगा. देव कसा आहे? सगळ्या विश्वातनं भरलेला आहे देव. असा देव देवाचं स्वरूप सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलं, सोन्याच्या दृष्टांत देऊन, सोने सोनेपणा न होणे न येताची झाले लेणे असं सांगितलं. सोन्याचा अलंकार झाला, सोना अलंकार झाला नाही. मग अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे काय? काय अलंकार वेगळा आणि सोनं वेगळं? बरं, समुद्रात लाटा आहे म्हणजे लाटा सोडून पाणी आपल्याला पाहता येतील का? लाटा वेगळ्या आणि पाणी वेगळं असं होतं का? तसं नाही. मग भगवंताला जाणायचं कसं? तर तो सगळ्या विश्वातनं व्यापकत्वानं भरलेला आहे. या जगच सगळं देव स्वरूपानं भरलेलं आहे असं जाणावं बरं. मग देव जर जाणला तुम्ही तर त्याला पाहायचं कसं? जर देव सगळ्या जगातल्या विश्वातनं भरलेला देव आहे तर मी देवापेक्षा वेगळा आहे का? मी वेगळा आहे का? जगच अवघे देव, मग मी वेगळा आहे का? मग समोर जर हनुमंतराय समोर आहे आपलं हे जाणलं आपण, तर मी पाहताना काय दिसणार हो? हनुमंतच दिसणार काय? दुसरं काय दिसणार? मग मी वासुदेव तत्वता, कारण त्याचं वर्णनच असं आहे, मग हे अंशे जीव लोके जीव भूतो सनातन. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबांनी वर्णन केलंय. प्रत्येकाच्या हृदय देशी मी एक अमुक ऐशी, जी बुद्धीस पुरे जी अहर्निशी ती वस्तू गा मी. ह्यात मी 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 म्हणजे स्फुरण त्या माणसाच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये होतं. ते हे देह म्हणजे तुम्ही नाहीच.
जे चैतन्य भगवंताचं चैतन्य रूप म्हणून चैतन्य स्वरूप म्हणून जे आहे तेच तुम्ही आहात. मग देव जर सगळीकडे भरला तर मी वेगळा आहे काय देवापेक्षा? असूच शकत नाही महाराज. इथं आत्मसाक्षात्काराचं चिंतन सांगितलं. इथं पहिलं निश्चय करावा जग अवघे देव, आणि दुसरं मग जगात जग सगळं देव आहे तर मी कुठं देवापेक्षा वेगळा आहे, हे आत्मसाक्षात्काराचं चिंतन सांगितलं बरं का. आणि ज्ञातुम दृष्टुमच तत्वेन प्रविष्टुम म्हणजे भगवत स्वरूपाशी आपण एकरूप होणं. मग जग अवघे देव मुख्य उपदेशाची ठेव आधी आपण या नासी मग उतरीये कशी, असं वर्णन केलंय तिने. म्हणजे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे, ही अवस्था भक्तीची उच्चतम अवस्था इथं भगवंतानी सांगितली. जी भक्ती प्राप्त करून जे ज्ञानोबा आदी अनेक मंडळी संत बाळूमामापर्यंतची मंडळी होऊन गेली आतापर्यंतची, ती सगळी ह्याच भक्तीला प्राप्ती करून ह्याच भक्तीच्या प्राप्तीनं ते देवस्वरूप होऊन गेले. बरं, आपण मामांची पूजा का करतो? कारण ते देव आणि ते वेगळेच नाही. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग ही जी भक्तीची जिला पराभक्ती म्हणून वर्णन केलेलं आहे, जी भक्तीची अति उच्च स्थिती सांगितली, ती स्थिती कशाला प्राप्त होईल? तर भगवंताने इथं सांगितलं भक्तीनं होईल. ही जी अवस्था आता मगापासून आपण देव जाणणं पाहणं किंवा देवाच्या स्वरूपामध्ये विलीन होणं, ही जी भक्तीची उच्च अवस्था, ही पराकुटीची भक्ती आहे बरं का. केवळ देवदेव म्हणून फटवडणं म्हणजे काय भक्ती होऊ शकतच नाही. हे बहिरंग साधन आहे. देवापर्यंत जाणं, वारी करणं हे साधन आहे. तीर्थयात्रेला जाणं ही साधनं आहे. पण अंतःकरणामध्ये जोपर्यंत पालट होत नाही तोपर्यंत तुम्ही देवापर्यंत जाताच येत नाही बरं का. ही बहिरंगच साधन आहे. म्हणून देव स्वरूपाशी एकरूप व्हायचं झालं तर त्याला भक्ती हेच साधन इथं सांगितलं. मग भक्ती आमच्या अंतःकरणामध्ये नाही का हो? बघा विचार करून, आपण भक्ती करतो का नाही सर? प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे. पण आम्ही जी भक्ती करतो तिला संत भक्ती म्हणायला तयार नाहीत बरं. कारण तुकाराम महाराज मला कोणाच्या अंतःकरणेच्या श्रद्धेला धक्का पोचवायचा नाही, मी माफी मागून बोलतो बरं. तुकोबार आहे त्याचं वर्णन सांगतात, भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी. आपण भगवंताची भक्ती करतो कशाकरता करतो? काहीतरी संसारिक कामना आपल्याला प्राप्त व्हावी, संसारातला एखादा विषय आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा, याच्याकरता भगवंताची आपण भक्ती करतो. ज्ञानोबा यांनी सुद्धा इथं वर्णन केलेलं आहे. कारण प्रत्येक जीव हा भक्ती घेऊनच जन्माला आलेला असतो. लेखे मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील परी झाली असे केवळ माझ्या ठाई, तिला भक्ती म्हटलं. कारण हे शनिवार आला की बजरंगबली, रविवार आला की ज्योतिबाच्या नावानं चांगलं, सोमवार आला की हर हर महादेव, बुधवार आला की कुंडलिक वरदा, गुरुवार आला की जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता, शुक्रवार आला की जय अंबे जगदंबे. त्या हिला व्यभिचारी असे ह्या भक्तीला ज्ञानोबा तर म्हणतच नाही. हिला भक्ती म्हणायलाच तयार नाही. अखंड भजन करी उगान राहे क्षणभरी आगवेरी गावदारी अयेव जैसी. त्या भक्तीला असं सांगितलं ज्ञानोबा आहे. म्हणून आपण भगवंताची भक्ती करतो, ती भक्ती म्हणायला योग्य आहे का हो? आपण देवाची भक्ती करतो ती योग्य आहे का? बर, आपण देवाकडे जातो, संसार वाढावा म्हणून जातो काय संसार कमी व्हावा म्हणून जातो? वाढावे संतान ग्रही असावे धनधान्य, ह्याच्या पलीकडे देवाकडे काय मागणं नाही.
जर देवाने आपल्याला संसार अनुकूल करून दिला असता तर सर मला असं वाटतं की एवढी मामांची यात्रा, आळंदी, पंढरपूर ही यात्रा भरलीच नसती बरं. आमचा एक मित्र आहे मधुकर करमीत म्हणून, मोठा ब्राह्मणाचा मित्र आहे सगळ्यात. संपत्ती बी भरपूर आहे, पोरं अमेरिकेला वगैरे. आणि त्याच्या शेजारी तिथं कधीतरी मी बसायला जायचं, मग त्याच्या शेजारी एक त्याचा शेजारी एक आहे, तुम्हाला सांगतो इतकी संपत्ती. मग ते मधू आम्ही कधीतरी बोलवायचं, साहित्य त्याच्याकडे असायचं नाही भजनाचं वगैरे, मग ते साहित्य आणायला त्याच्या घरात आम्ही जायचं. त्याने सांगितलं अरे रवी भजनाला येणार का? तर नाही म्हणला, काय तुम्ही देव काय करायचं ते करा, आम्हाला काय कमी आहे म्हणलं. म्हणजे संसारात जर काय कमी पडलं तर देवाची आठवण हो. त्याचे चांगलं असलं की भजन, चांगलं असलं की देवाचं भजन करायचं नाही. म्हणून आपण भक्ती करतो ते संसार वाढावा म्हणून करतो बरं. संसार कमी व्हावा म्हणून. आपण आपलं देवावर प्रेम कसं असतं, देवावरचं जरी प्रेम असलं तरी 100% देवावर नसतं, ते संसाराचंच प्रेम असतं. काही लोक संसार करतात, तो कशा करतात परमार्था करतात बघ. काहींचा संसार असतो तो परमार्था करता असतो, आणि काहींचा परमार्थ असतो तो संसाराकरता असतो. म्हणजे संसारात येऊन संसारच करणारा एक वर्ग आहे बरं का. आणि परमार्थात गेल्यानंतर संपूर्णतः संसाराचा त्याग करणारा असा एक वर्ग आहे. म्हणजे एक केवळ संसारी आणि दुसरा एक केवळ संसार प्रवृत्त आणि एक केवळ परमार्थ प्रवृत्त, हा एक वर्ग झाला. तिसरा वर्ग सांगितला संसार आणि परमार्थ दोन्ही करतो बरं का, पण त्यातल्या त्यात त्याचं प्राधान्य कशाला असतं, संसारालाच असतं. आणि चौथा वर्ग आहे संसार केल्यासारखा दिसतो पण त्याचं प्राधान्य परमार्थाला असतं. पहिला वर्ग कुठला, केवळ संसार करणारा, हा भौतिकवादी विचाराचा वर्ग आहे. डोळ्याला दिसल तेवढंच खरं म्हणायचं बरं. त्याला शास्त्रानं शार्वाक शब्द वापरला. शास्त्रानं डोळ्याला दिसल तेवढं खरं. या जगामध्ये सुख आहे. तुम्ही जन्माला आलाय ना, देव धर्म असं काय तो मानत नाही. मेल्यानंतर मृत्यूनंतर काही जीवन आहे असं तो काय मानत नाही बरं का. त्याच्या दृष्टीनं आत्ता समोर जे दिसतं त्या जगामध्ये सुख आहे, सुख भोगा. आणि सुख भोगण्याकरता दुसऱ्याचं जरी हिसकावून घ्यायला लागलं तरी घ्या, त्याला मागं पुढं तुम्ही पाहू नका, पण तिथं सुख मिळेल एवढाच विचार करा, असा मानणारा हा भौतिकवादी विचाराचा वर्ग आहे. तो काय म्हणतो, ऋणम कृत्वा घृतम पिबे भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमन कृता. एकदा इथं मेल्यावर काय कोण बघायला आला का? चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागोती. कितीतरी येऊन गेली, आता ते स्वर्गात गेलेले बी आपल्याला कोण सांगायला आली नाही आणि नरकात बी पडलेली सांगायला आली नाही. मग कुठल्या तरी पुस्तकात बघून तुम्ही स्वर्ग नरक सांगता? सगळं ते थोतांड आहे म्हणत, असा मानणारा हा वर्ग आहे भौतिकवादी विचाराचा. हे जगात, या जगात सुख मिळतं, काय वाटेल ते करा, कर्ज काढा,
पण सुख कसं मिळेल एवढाच विचार करा, असा हा मानणारा भौतिकवादी विचाराचा वर्ग आहे. त्याच्या दृष्टीनं ब्रह्मज्ञान, संत संगती किंवा आपण आता चांगलं करावं, मेल्यानंतर आपल्याला पुढे कुठेतरी एखाद्या वारकऱ्याच्या घरात जन्म मिळेल, असं तो काय बोलून दाखवत नाही बरं का. हितच काय असेल ते भोगा. आता इथं आपण आणखी एक पुढे त्यांनी सांगितलंय, चारवाकांचं मत सांगताना असं सांगितलं की आपण मृत्यूनंतर पिंड वाकडं करून ते पिंडदान करतो बघा मेल्यानंतर. तो चारवाक काय म्हणतो, तुम्ही इकडं अंगठ वाकडं करून तुम्ही पिंड तिकडं दान देता आणि ते स्वर्गात पोचतं. ही कुठली वेड्याची कल्पना म्हटलं, कुणाच्या दिवे डोक्यात आलं ते. पण खोटं नाही बरं का, कारण शास्त्राला त्याला पुरावा, सगळ्या संतांनी वर्णन केलेलं आहे त्याचं. नाथ बाबांच्या भागवतामध्ये याचं वर्णन आहे. याचा अर्थ ते चुकीचं आहे असं आपल्याला म्हणताच नाही. मी फक्त चारवाकांचं मत सांगायला बोललो. जर इथं आम्हाला भूक लागली तर आजऱ्यात बायकून ते पिंडदान करून इकडे पोचलं तर मला का पोचून होते? पोचायला पाहिजे का नको? आपण कुठेतरी लांब असलो तर आमच्या नावानं जर ते दान केलं तर ते याय नको तिथं. मग ते स्वर्गात जर मग स्वर्गात पोचतं कसं म्हणता तुम्ही? ही गोष्ट अशक्य आहे. कुणाच्या दिव्य डोक्यातून ही संकल्पना आली? हे केवळ काय म्हणतोय हो, हा डोळ्याला दिसेल तेवढं खरं म्हणायचं, हा भौतिकवादी विचाराचा वर्ग आहे. हा केवळ संसारच मानतो बरं का. दुसरा वर्ग आहे केवळ परमार्थ प्रभू. तो म्हणतो ह्या जगामध्ये दुसरं तिसरं काय नाही, सगळं जगच देव आहे. देवाशिवाय ह्या जगात तुम्हाला बघायला सुद्धा काही नाही. जे विठ्ठल विस्तारिला जणी सप्तही पाताळे भरुणे, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. सगळीकडं भगवंताचीच अनुभूती त्याला येत असते. सोनियाचे मणी केले जे सोनियाच्या सुती उभिले, तैसे जगम्या धरिले सभाय अभ्यंतरी. तसं हे दिसतं ते सगळं आपल्या डोळ्याला दिसतं, तो देवच दिसतो, इतर ह्या जगामध्ये दुसरं काही नाही असा म्हणणारा दुसरा वर्ग आहे. आता तिसरा एक वर्ग आहे असा. तिसरा वर्ग तो थोडासा आमच्या जवळ येणारा वर्ग, कारण आपण संसार आणि परमार्थ दोन्ही मानतो, पण आपलं प्राधान्य जास्त कशाला असतं? संसारालाच प्राधान्य असतं. कारण इतरांचं सोडूनच द्या, मी रात्रभर कालव्यावरच होतो. केवळ आपलं संसारालाच प्राधान्य असतं बरं का. आता कदाचित कालव्याला पाणी जावावं आणि कालव्याचं पाणी जावं आणि अचानक आला असं कोणीतरी एखाद्या पोरानं सांगावं, इथं कीर्तन चालू आहे, लाईट बी आहे, माणसं काय करतील? कीर्तनात थांबतील काय? पाणी पाजायचं तिरो. याचा अर्थ मी असं म्हणत नाही की बाबा तो परमार्थ करत नाही असं आपल्याला म्हणायचं नाही. परमार्थ करत नाही असं आपल्याला म्हणायचंच नाही. पण आपलं प्राधान्य कशाला? संसारातली अनुकूलता दिसली की तिकडे काय होतं? सहज प्रवृत्ती देव आपला. पण संतांचं तसं नसतं बरं. आणि चौथा जो वर्ग त्यांनी सांगितला तो संसार केल्यासारखा वाटतो. सगळ्या संतांनी संसार केला नाही का हो? त्यांना मुलं बाळ नव्हती का? सगळ्या संतांनी संसार केला. एक 4 संत सोडले, ज्ञानोबा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, ही मंडळी सोडला तर बाकीचे सगळे संसारी संत आपल्याला पाहायला मिळतील. पण तिने संसारात असून सुद्धा काय केलं? देव प्राप्त करून घेतला. काल ते महाराजांनी सांगितलं बघा, चोखोबाची हाडं तेवढी मला माहिती आहेत. ते वास्तविक पाहत असताना कुशाचं काम चाललं होतं, गावकुश बांधायचं, आणि तो कुश पडला आणि चोखोबा महाराज तिथं गाडले गेले.
किती नामस्मरण चिंतन असेल बघा त्यांचा. ह्या महात्म्यांच्या जरी स्पर्श झाला कोणत्याही अवयवाचा तरी असणारी जड सुद्धा वस्तू भगवंताचं चिंतन करतं. केवढी ताकद असेल. काल बाळू महाराज कोंगावकरांनी सांगितला विषय. प्रभू रामचंद्रांना ज्यावेळी ह्यांना पाठवलं आणि सीतेला शोधण्याकरता कोणीच पाहिली नव्हती, मग सीतेला ओळखायची कशी, तर त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की माझी सीता जिथं जिथं ज्या स्पर्श होईल ज्या 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 गोष्टीला जड वस्तूला ती वस्तू माझं राम राम म्हणून नाव घेत जाईल. हे संत महात्मे काय करतात. ह्यो 4था वर्ग संतांचा आहे बरं. हे 4 वर्ग सांगितले. आपण कशा करता सांगितले की भगवंताला जाणायचं, भगवंताला पाहायचं आणि भगवत स्वरूपाशी विलीन होऊन जायचं. ही जी भक्तीची शेवटची परमोच्च स्थिती सांगितली ही इथं सांगितली. ती कशाने प्राप्त होती. ती भक्तीनं होते. पण भक्तीनं जरी ही स्थिती प्राप्त होत असली तरी भगवंतापर्यंत पोचायची अशी भक्ती आमच्या अंतःकरणामध्ये नाही बरं. आमच्याकडे ती भक्ती नाही. मग आमच्या अंतःकरणातील भक्ती भगवंतापर्यंत पोचायच्या लेवलची व्हायची झाली तर काय केलं पाहिजे ते भागवत मध्ये नारद महर्षींनी सांगितले बरं. मुद्दा ध्यानात घ्या. आपण भक्ती करतो पण आपल्या अंतःकरणामध्ये संसाराला प्राधान्य देत केलेली आपली भक्ती आहे. ही भक्ती अनन्य नाही. जिला अनन्य भक्ती कशी म्हटलं जातं. अनन्य म्हणजे काय. केवळ कोणत्याही विषयाचं मनात संकल्प नसताना केवळ भगवंताचंच केलेलं चिंतन त्याला अनन्यता म्हटलं. त्या अनन्यताबद्दल तुकोबाराया सांगतात. तुझी चरणीचे तुटता अनुसंधान जाओ माझा प्राण तत्क्षणी. किंवा जीव जिती जीवनासंगे मच्छा मरण त्या वियोगे. किंवा जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. मासा सगळं जग जरी पाण्यावर जगत असलं तरी मासा आणि पाणी याचा जर संबंध जरा लांब नेली पाण्यापासून माशाला जर मासा जसा तडपडतो तसं संतांचं अनुसंधान तुटलं भगवंताच्या बदलचं तर जीव जातो की काय अशी अवस्था ते जीव. म्हणून त्यांच्या ठिकाणी ही अनन्य भक्ती त्यांच्या ठिकाणी आहे बरं. मग ही अनन्य भक्ती आपल्याही ठिकाणी व्हावी आणि आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी याच्याकरता ती भक्ती अनन्य होण्याकरता आपण काय केलं पाहिजे. मुद्दा ध्यानात आला ना. आपल्या ठिकाणची भक्ती भगवंतापर्यंत आपल्याला नेऊन सोडण्याकरता ती अनन्य होण्याकरता काय केलं पाहिजे तर भागवतामध्ये चिंतन असं सांगितलं. नारद महर्षींनी त्याचं सांगितलं चिंतन. त्या जवळजवळ 11 पायरीचं वर्णन केलेलं आहे बघा श्रीमद भागवत मध्ये. 11 पायरीचं वर्णन केलं आहे. त्यात पहिली पायरी सांगितली प्रथमम महताम सेवा. भगवंताच्या प्राप्तीची पहिली पायरी सांगितली. प्रथमम महताम सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धात तेषाम धर्मेषु ततो हरिगुण श्रुती. म्हणजे जवळजवळ अशा 11 पायरीचं वर्णन त्या श्रीमद भागवत मध्ये नारद महर्षींनी केलेलं आहे. त्यात पहिली पायरी कसली सांगितली सेवेची. सेवा करा. कोणाची करा. आपला मुद्दा काय आपली अंतःकरणामध्ये भक्ती आहे संसाराला प्राधान्य देत केलेली ती भक्ती भगवंतापर्यंत पोचण्याकरता अनन्य व्हावी अशी अनन्य भक्ती होण्याकरता पहिली पायरी सांगितली तिने सेवेची. सेवा करा म्हणजे काय करा आज्ञेचं पालन करा. सेवा करा म्हणजे काय दुसरं काय सांगितलं नाही. सेवा या शब्दाचा अर्थ आज्ञा पालन. अशी सेवा करा. कुणाची करा प्रथम महताम सेवा.
मोठ्यांची सेवा करा. आता मोठं कोणाला म्हणायचं? मोठं कोण जगामध्ये आहे सर? मोठं कोण? म्हातारी माणसांना आपण मोठं म्हणतो, आई वडील मोठे म्हणतो. पण ज्ञानोबारायांनी आई वडील जगामध्ये श्रेष्ठ आहेत त्याच्याबद्दल नवल नाही, त्याच्याबद्दल बोलायचाच विषय नाही. पण त्या केवळ सेवेनं आपल्याला भगवंताची प्राप्ती होते असं हिने सांगितलं नाही. त्यांनी दोन मोठेपणाचं वर्णन सांगितलं, संसारातला मोठा आणि परमार्थातला मोठा. संसारातला मोठा कोण हो? जयाचे वय दापुटे होय, बल प्रज्ञा ही जिरोणी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून, त्याला मोठा म्हणला. म्हणजे ज्याचं आयुष्य संपत आलेलं आहे. लाळ मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले गोबड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेबूड, श्वानापरी गती झाली, अवघी करीची हाड हाड. अशी अवस्थेला मोठं म्हणतात बरं का. समाजातला मोठं सांगितलं. तुकोबारायांनी सुद्धा त्या मोठेपणाबद्दल एक निषेधात्मक एक वाक्य वापरलं एका अभंगात, की एखादं शुभ कार्य असावं, मंगल कार्य असावं, आणि त्या मंगल कार्यात मोठं म्हणून एखाद्या म्हाताऱ्याला नेलेलं असावं. मग ते म्हातारं तिथं गप बसत नाही बरं का. मांडवाच्या दारी आणला म्हातारा, म्हणे नवरी येणार रांड, नवऱ्याचे जाळा तोंड. म्हणजे ते अभद्र बोलल्याशिवाय चांगलं शहाणं म्हणून तिथं नेलेलं असतं, पण ते तिथं चालत नाही बरं का. त्याला मोठं म्हटलं नाही. ह्या यांची मोठ्यांची सेवा करावी त्याच्याबद्दल काहीच नाही, कारण ते आपलं धर्म आहे, पुत्र धर्म आहे. आई वडिलांची सेवा करावीच करावी, त्यांना आपली बुद्धी वाढते बरं का. वृद्ध माणसांची बुद्धिमान वृद्ध सेवा या महाभारतामध्ये वर्णन केलेलं आहे. वृद्ध माणसाची तुम्ही जर सेवा केला तर बुद्धी तुमची प्रगल्भ होते, बुद्धी वाढते. पण इथं ज्ञानोबारायांनी जी सेवा करायला सांगितली ती मोठ्यांची, ती मोठं कोण हो? त्या मोठ्यांचं वर्णन सांगताना 18व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. 18व्याच असं, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त, जे अनुष्ठाने जगा देत. वडील जे हे मामांच्याकडे बघा, मामा कसे होते? अगदी सर्वसामान्य एखाद्या सामान्य धनगराचं स्वरूप होत. पण मामाने जो प्रत्येक क्रियेमध्ये तुम्हाला धर्म आचरून दाखवला, प्रत्येक क्रियेमध्ये. मामांच्या जर चरित्राचं तुम्ही बारकाईन जर चिंतन केला, ते श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणे मूर्त, जे अनुष्ठाने जगा देत, म्हणजे स्वतः आचरून जगाच्या तुमच्या आमच्या समोर ते आदर्श निर्माण करायचे. त्यांना वडील ते कधी धर्माला वागले नाहीत बरं का. ते वागले तो धर्म ठरला. जी मंडळी वागली ही साधू पुरुष वागले, ते कधी धर्मानं वागलेच नाहीत, पण तो वागलेला धर्म ठरला. आमचं कसं आहे, कारण धर्माचं बी चिंतन सांगताना सांगितलं की बाबा धर्म अधर्म, कोणता धर्म कोणत्या काळामध्ये अधर्म होईल आणि कोणता अधर्म कोणत्या काळामध्ये धर्म होईल काय सांगता येत नाही. महाभारतात त्याचं साहेब चिंतन आहे. सा धर्म हा सा अधर्म देश काले प्रतिष्ठिता अदानम अमृतम हिंसा धर्म यावष्टिक स्मृता, असं वर्णन केलंय. म्हणजे खरं बोलणं हा धर्म आहे. आपण काय म्हणतो, खरं बोलणं हा धर्म आहे. पण कोणत्या वेळात खरं बोलावं? एखाद्याचा प्राण जायचा असला, आता इथनं गाय गेली आमच्या समोरून एखादी आणि पाठीमागनं कसा आला, म्हणाला अरे इथनं तुम्ही काय गाय वगैरे बघितला का? मग सांगावा गायचा पत्ता काय नको, काय करावं सांगा. म्हणजे त्या ह्या धर्म आणि अधर्म तुमच्या त्या देशकाल प्रतिष्ठित असं वर्णन आहे. देशाच्या आणि कालाच्या परिस्थितीवर तो धर्म आणि अधर्म ठरतो बरं का. पण संतांचं तसं नाही, संत वागले तो धर्म ठरला. म्हणून
वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येला अनुष्ठिती सामान्य सकळ असं वर्णन तिसऱ्या अध्यायात केलेलं आहे. म्हणून जे श्रुती स्मृतीचे अर्थ आपणचे होनिमूर्त जे अनुष्ठानी जगात आहेत वडील जे ते ह्या मंडळींनी जे आपल्या समोर मांडलं. कितीला बंद करायचं? 15 मिनिट. मग ह्याला मोठं संतांची सेवा करा. कशी करावं? मोठ्यांची तुम्ही सेवा करा. अशी सेवा करा, अशी सेवा करा की त्या सेवेनं त्याला ते संतुष्ट झाले पाहिजे. सेवा करूनही जर त्यांच्या अंतःकरणाला जर पाझर फुटत नसेल तर आपल्या सेवेला फार मूल्य आहे असं समजायचं गरज नाही. बरं, अशी सेवा करावी, अशी सेवा करावी की त्यांच्या दयेला आपण पात्र झालं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी सेवा केली, कशी केली हो? ज्ञानोबरायांनी जी सेवा केली ती निवृत्तीनाथांच्या अंतःकरणाला पाझर फुटला महाराज. हनुमंतरायाने कशी सेवा केली? ज्यावेळेला ही सगळी मंडळी म्हणजे रावणाला मारून ही सगळीच्या सगळी मंडळी इकडं पाठीमागं आली अयोध्येला, त्यावेळेला प्रत्येकाच्या कामगिरीनुसार भगवंतानी प्रत्येकाला बक्षीस द्यायचं सुरुवात केली. बरं, प्रत्येकाला दिलं. मग बिभीषणाला लंका दिली. जसं 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 कार्य असेल त्या पद्धतीने ज्याला त्याला बक्षीस दिलं. पण भरताने विचारलं, दादा एवढा हनुमंतरायाला तू काय दिलं नाहीस? त्यावेळा कबीर महाराजाच्या दोह्यात वर्णन केलेलं आहे बघा. भरत भाई कपीशे बुरे न हम नाही. कारण कपिला मी जर काय द्यायचं म्हटलं तर माझ्याकडे द्यायलाच काय नाही, मी देऊच शकत नाही. एवढी मोठी सेवा असेल सांगा महाराज. हनुमंतरायांची सेवा किती मोठी असेल सेवा. म्हणजे आपण ज्यांची सेवा करतो, ज्यांची सेवा करतो त्यांच्या आपण दयेला पात्र झालं पाहिजे. त्या नाथबाबांचं एक वर्णन आहे. नाथबाबांच्याकडे एक व्यक्ती गेली बरं का, आणि नाथ महाराजांच्याकडे एक व्यक्ती गेली की महाराज तुम्ही म्हणजे साक्षात्कारी माणसं आहात, महात्म्य आहात असं मला समजलं. मला जरा देवाची भेट तुम्ही घडवून आणता का? देवाची भेट, देवाची माझी भेट तुम्ही घडवून आणता का? हो या म्हणले. मग नाथबाबांच्या ठिकाणी जवळजवळ 1 महिनाभर राहिला. हा अखंड 1 महिना राहिला बरं. आणि 1 महिना राहिल्यानंतर नाथबाबांच्या प्रवचन चालायची, कीर्तन चालायची, हे सगळं चाललेलं होतं. पण हा पुरणपोळी खायचं मी निवांत ठोकून द्यायचं काठावर, उठायचंच नाही. इथं कीर्तन असो, प्रवचन असो, काहीही असो, कधीही असा झाला नाही. गेला महिना, 1.5 महिना होत आला. आणि एक वेळ सकाळ सकाळी नाथ बाबा काहीतरी उपरणं वगैरे काहीतरी आंघोळीला जाण्याकरता काहीतरी साहित्य आणायला गेल्यावर तो उठून बसला आणि सांगितलं, अहो महाराज, जवळजवळ मला 1.5 महिना इथं ठेवून घेतला तुम्ही देव दाखवतो म्हणून. कारण ह्यांच्या बाचं देणंच जणू काय अशा पद्धतीने. अरे हो म्हटले. महाराजांनी सांगितलं, मी विसरलो बाबा, विसरलो. तुला देव दर्शन पाहिजे ना? त्यांनी सांगितलं, चल तू माझ्याबरोबर चल म्हणलं, आपण गोदावरीला आंघोळला जाऊयात. मग हे आपलं ते गंगेत विधी करताना असा एक हे आहे की बोंबीपर्यंत पाणी आल्याशिवाय बुडायचं नाही बरं. मग नाथबाबांनी त्याला काय केलं, असं सरकवत सरकवत पाय असं चांगलं गळ्यापर्यंत घेऊन गेले, गळ्यापर्यंत. आणि चला महाराज म्हणले, तुम्ही
मारा बुडी. आणि ज्या वेळा त्यानं बुडी मारलेली नाथबाबाने अशी पकड धरून दाबून धरलं, आता असं तळमळलं तरी सोडायला कबूल नाही. तळमळला तरी सोडायला कबूल नाही. कसं तरी त्यातनं निसटलं आणि बाहेर काटावर गेला आणि म्हणलं, मला देव दाखवाय आणला काय, तर माराय घेऊन आलाय तुम्ही. ते दगड घेऊन उठलं. महाराज म्हणले, अरे थांब, मी सांगतोय त्या प्रश्नाची उत्तरं देतो म्हणलं. तू देव पाहण्याकरता 1.5 महिना इथं आलास. तुला सांगतो, देव दाखवतो. मी ज्यावेळी तुला पाण्यात दाबून धरलं तेव्हा तुला कसं वाटलं? कधी ह्या पाण्यातून बाहेर निघन आणि एकदा मी काठावर जाईन असं वाटलं. मग तू आता 1.5 महिना तिथं राहिलास, कधी तुला देवाबद्दल काय आदर वाटला की मला देव भेटावा? काही हे बिरडे फिटेल, काही हे स्वामी भेटेल, युगाहून निमिष वडील माणी, मला कधी देव भेटावा. किंवा वर्णन मागाशीच आपण म्हटलं की काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म, पारुषीतील धर्माधर्म, कासयाने कळले हे वर्म, म्हणून श्रम तसं वाटत असे. काय हे स्थिर राहील बुद्धी, असं तुला कधी वाटलं होतं का? असं तुझ्या मनात कधी आलं होतं की मला देव भेटावा, देव कधी भेटेल, देव कधी भेटेल? जसं सासूरवासीला जसं आपल्या माहेरची जशी ओढा असावा, बाहेरचा वारा जरी आला तरी त्या ज्ञानोबाराने त्याचं वर्णन केलेलं आहे. पहिलं तो गे काऊ ओकत आहे, शकून गे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्यान मडविन पाहू, पाहुणे पंढरी राहू घरा काही येते, असं वर्णन केले. तशी तुझी अवस्था कधी झाली काय बाबा? मग अशी सेवा, आज्ञेचं पालन करावं. सेवा या शब्दाचा अर्थ काय? आज्ञा, आज्ञेचं पालन करावं बरं का. मग ही सेवा झाली. मोठ्यांची सेवा करा, कुठल्या साधू पुरुषांची सेवा करा, संत सज्जनांची सेवा करा. आणि ही सेवा प्राप्त झाली की काय होतं? आपल्या ठिकाणी ही अशी अवस्था प्राप्त होते. सेवा केल्यानंतर भगवंताची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होते. संतांचीही आपल्यावर कृपा होते महाराज, संतांचीही कृपा होते आणि भगवंताचीही कृपा आपल्यावर होते. कृपा होत नाही असं नाही, प्रत्येकात, पण त्या दोन्हींचं मात्र हे वेगळं वेगळं सांगितलं. देवाची जर प्राप्ती देवाची सेवा जर व्हायची असेल, देवाची प्राप्ती होत असेल तर त्याला वेगळं कारण सांगितलं, आणि संतांची त्याला वेगळं कारण सांगितलं. संतांची कृपा कधी होते की आपल्या ठिकाणी अज्ञान असेल तर संतांची कृपा होते, आणि देवाची कृपा होते ती कशी, परिस्थिती काय आहे त्याच्यावर देवाची कृपा होते. देव कृपा करत नाहीत असं नाही बरं. देवासारखा जगामध्ये कृपाळूच नाही महाराज. देवासारखा कोण कृपाळू कोण आहे सांगा? देवाची कृपा कधी होते? जी परिस्थिती असेल, देव कृपा करत नाही अशातला भाग नाही, पण देवाची कृपा आपल्यावर निश्चितपणानंच होते. कशी होते तुम्हाला सांगतो. कितीही जीवनामध्ये आपण साधना करत असलो, साधनेमध्ये आपली तत्परता असली पाहिजे बरं का. कारण भगवंताने आपल्यावर जर कृपा करायचं ठरवलं तर कोणत्या आणि कशा पद्धतीने करले हे आपल्या जीवनामध्ये सांगता येत नाही. देवाचीही कृपा होते आणि संतांचीही कृपा होते, पण कधी होते? कधी होते? मोठ्यांची सेवा करा,
कारण भगवत कृपा व्हायला संतांची सद्गुरूची कृपा आपल्या ठिकाणी असावी लागते बरं. त्याशिवाय तशी सजासजी देवाची कृपा होत नाही. भगवंताची कृपा तशी सजासजी होते का हो? कारण येतावाही प्रभोवर तो हे दीन परिपालनम, दिनांचं परिपालन करणं हे मोठेपणाचं लक्षण सांगितलं. मोठं जगामध्ये कोण कर असेल तर एक देवाशिवाय जगामध्ये तुम्हाला जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नातू, गगनाऐसा साक्षी होतो तोही मीची. जे वैऱ्यावर जो कृपा करतो तो भक्तावर करणार नाही का हो? ते सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू केला पुतने, जी विषयाची स्तन पाने मारो आली, जी स्तनात विष भरून भगवंतांना अगोदर म्हणजे बालपणाची घडी उघडायच्या अगोदरच जिनं स्तन दिलं तिला जे आईला मिळणार नाही ते मोक्ष देऊन टाकला महाराज पुतनेला. मग भक्तावर कृपा करणार नाही का? भगवंताची कृपा आपल्यावर होते, पण संतांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी लागते बरं. ही पहिली पायरी सांगितली सेवेची. आपलं टायमिंग संपलंय बरं. काय वाढवा म्हणलं तर आणि मी तासभर बोलतो, त्याचा काही प्रश्न नाही. त्यांची काही हरकत नसेल तर 15 मिनिटं वाढवा. 15 मिनिटं वाढवा. त्यांची ऐकतात ना, ऐकत असले तर वाढवा 15 मिनिटं. भजने जीवन यायला वेळ होणार की कीर्तनला झालेली सेवा 5 मिनिटं बोला. उदाहरण सांगा जाऊ. बोला 10 मिनिटं बोला. कृपावंत किती, भगवंताचं वर्णन करताना सांगितलं भगवान किती कृपाळू आहे. कृपावंत किती, किती दीन बहु आवड. दीन म्हणजे गरीब नाही बरं का. ज्यांना की खरोखर मला काय समजत नाही या जगामध्ये, बाबा मला दुसरं कोण नाही, तूच माता, तूच पिता, तूच आमची इष्ट देवता. तूच आमची इष्ट देवता असं ज्यांचं जे भगवंताशी जे हे होऊन गेलेलं आहे, शरण गेलेलं आहे, त्यांच्यावर भगवान कृपा करतात. कशी करतात? कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भार वाहे माता. पांडवांच्या बाबतीत जर वर्णन करायचं झालं तर पहाते पांडव अखंड वनवासी, अखंड वनवासी, परित्या देवाशी आठविती, प्रल्हादाशी पिता करी तो जाचनी, परी तो मनीस मरे, परी तो स्मरे मरी नारायण, सुदामा ब्राह्मण दरिद्र पीड, हा नाही विसरायला पांडुरंगा. आता म्हणे तुझा नवा विसर, दुःखाची डोंगर आले तरी म्हणजे कितीही जरी जीवन जगत असताना प्रारब्धाचा भोग आपल्याला भोगावंच लागतात. प्रारब्धाचा भोग कोणीही चुकला नाही, देव सुद्धा चुकला नाही बरं का. प्रारब्धाचं भोग हे प्रत्येकाला भोगावं लागतात, पण त्याचं दुःख त्यामध्ये दुःख असतं बरं. आणि ज्यावेळी दुःखाचं अशा माणसाच्या ठिकाणी निर्माण होतो त्यावेळेला देवधर्म आठवायची काय शक्यता. एखादा वारकरी पंढरपूरला गेला आणि पंढरपूरला गेल्यानंतर कसं वाटतं की बाबा मी आज वारी घेतली, माळ घातली, पण काही त्याच्या प्रारब्ध योगाने त्याला काय होतं, जीवनामध्ये दुःख घडत असतं. ज्यावेळी दुःख घडत असतं त्याला वाटतं की कुठेहीची सेवा माळ घातली आणि माझ्या वाट्याला सगळं, म्हणजे आपण देवाचं अस्तित्व नाकारतो बरं का. अल्प दुःख जीवनामध्ये घडलं. वास्तविक जर तसं तुम्ही जर विचार केला, जीवन हे सुखाचे अनंतरम दुःखम आणि दुःखाचे अनंतरम सुखम, म्हणजे सुख आणि दुःख याने मिश्रित आपलं जीवन आहे बरं का. नेहमी सुखात बी असत नाही आणि नेहमी दुःखात पण आपण असू शकत नाही. कारण जीवनामध्ये दुःख का होतं आणि परमात्मा एवढा कृपाळू असताना तो जीवनामध्ये दुःख का देतो, तर ही भगवंताचीच कृपा आहे. कारण देवाला वाटतं
की ह्याला एवढं दुःख दिलं तर तो माझ्याकडे येईल बरं का. पण आपण असं सर विद्वान असतो, एवढं विद्वान असतो, दिलेलं दुःख देवाचं निमूटपणे सर करू, देवाला बाजारात विकून येऊ आम्ही बरं का. पण देवाचं नामस्मरण मुखामध्ये होईल असं कधीच होत नाही बरं का. माणसं अल्पदुःखानं देवाचं अस्तित्वच नाकारून टाकतात बरं का. कारण दोन पद्धतीनं त्याचं बी चिंतन सांगितलं. माणूस दोन पद्धतीनं परमार्थ प्रवृत्त होतो, एक दुःखानं प्रवृत्त होतो आणि एक ज्ञानानं परमार्थात मध्ये प्रवृत्त होतो. दुःखानं प्रवृत्त होणं एखादाच ज्ञानानं संत मंडळीतली संतांच्या सारखी मंडळी सोडला तर सगळा वर्ग दुःखानं देवाकडे येणार आहे का नाही. सगळे आपण देवाकडे जातो ते दुःखानंच गांजून जातो बरं का. तर हीच देवाची कृपा आहे. कारण देवाला वाटतं की बाबा ह्याच्या जीवनामध्ये एवढं दुःख दिलं तरी हे ना आपल्याकडं यावं. पण असं ते आपण मानू शकत नाही बरं का. कारण देवाच्या दाराला शिरं लावायपर्यंत आपण जातो. असं करून चालत नाही. थोडं जरी जीवनामध्ये दुःख झालं तरी आपल्या प्रारब्धाचाच तो परिणाम असतो. देव कधी दुःख जीवनामध्ये देतच नाही. पण त्या संसारातली ज्याचा संसाराबद्दल वैराग्य निर्माण व्हावं म्हणून भगवान आपल्याला संसारामधली अगदी प्रतिकूलता निर्माण करून दाखवतो की जेणेकरून हे ना आपल्याकडे प्रवृत्त व्हावं. तुकोबरायांचं वचन सुद्धा आहे, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची सेवा करता करता मी देवा तुझ्याकडे आलो. आता साधा जर विषय करायला गेला तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख आहे का, संतांच्या जीवनामध्ये दुःख आहे हो सर. संतांनी जे भोगलं त्यांच्या एक लक्ष्यांश सुद्धा आपल्या जीवनामध्ये नाही बरं का. एक लक्ष्यांश म्हणतो मी, द्वितीयांश तृतीयांश काय असं नाही. एक लाखावा भाग सुद्धा त्यांनी भोगलेल्यातला आपण भोगत नाही. ज्ञानोबरायांनी कसं दुःख भोगलं, स्वतःच्या पहिलं दुःख त्यांच्या आई वडिलांना आत्महत्या करावी लागली. पहिलं दुःख. कारण ज्ञानोबरायांचं चरित्र जे कितीही कठोर हृदयाचा मनुष्य असला तरी रडवतं बरं का. कितीही कठोर हृदयाचा मनुष्य असला तरी ज्ञानोबरायांचं चरित्र रडवतं. संतांच्या जीवनामध्ये कमी दुःख भोगली का हो लोकांनी. आता आमच्या गावात तसे लोक आहेत का, आमच्या सावलीचा विठाळ मानणारे आहेत का. पण त्यावेळा ज्ञानोबरायांच्या सावलीचा विठाळ मानला. बरं आपल्या बरोबर कोण बोलत नसतील काय असतील त्याचा भाग नाही, पण आपल्याला कोणी वाळीत टाकलं का. पण ज्ञानोबरायांना सावली जरी पडली तरी लोकांनी त्यावेळेला आंघोळ केली. फुटकं खापर त्यांना मिळू दिलं नाही महाराज. फुटकं खापर ज्ञानोबरायाने मिळू दिलं नाही. आणि जी लोकांनी भिक्षा वाढली त्या भिक्षेमध्ये सुद्धा माती लोकांनी टाकली. पण कधी ज्ञानोबराय म्हटले का हो. ज्ञानोबरायाने यांच्याकडे जर बघितलं असतं तरी सगळी जळून खाक झाली असती. तुकोबरायाने जर त्या मंबाजीकडे बघितलं असतं तर जळून खाक झाली असती महाराज. पण जी खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रची वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ही संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे बरं का. म्हणून संतांची सेवा करा. जर भगवंत प्राप्ती जर आपल्या ठिकाणी संतांची संगती मनोमार्गगती या कळावा श्रीपती येणे पद्ये. भगवंताची जर प्राप्ती आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये अनन्य भक्ती निर्माण व्हायची झाली तर काय करा, मोठ्यांची सेवा करा. मोठे म्हणजे साधू पुरुष संत संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा. संत संगत म्हणजे ज्ञानोबा तुकोबारायांची संगत, ग्रंथ म्हणजे हिंची संगत आहे बरं. त्या संगतीत राहावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि आपल्या अंतःकरणामध्ये जर खरोखर अनन्य भक्ती निर्माण व्हायची झाली तर हे करणं गरज आहे बरं. म्हणून झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण लावून द्यायचा आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम देवी हे देवा यज्ञ तुझावे
तुषोणी मज द्यावे मसाले जी फळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्री वांजे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म स्वयं पाहो जो देवांची तू केला हो प्राणी जहात वर्षात सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांजाळी अनवर्त भूमंडळी तुझ्या तुला जरा कल्पतरुंचे आरो चेतना चिंतामणीचे गाव बोलते नावांचे चंद्रमेजे रामचरण आकंदती कावळीन ये सर्वाणी सदा सजन सोयरे होतो किंबहुना सर्वसृष्टी पूर्ण होऊन ती लोके भजिज्वादी गुरुचे अखंडे आणि ग्रंथोपजिले विशेष लोके द्रष्टा कर्तव्ये होवावे